यमराजाले आस्थाना भितरी मेल्लाले लोक वता आसाची. तिन्नी कितकले कशी मेले तेंगेले पाप कितले हे सगळे गण्यान कंगे न्हू. यमधर्मराजा तिंका खंय खंय पावयका ते सगळे वेवस्थे तो तयार करता आसा. अशें आसतना अचानक जावंगे न्हू एक वेळे भितरी 108 ब्राह्मण यमलोकाक पावताची. यमराजाक अत्यंत आश्चर्य येता. एक वेळी हे इतले ब्राह्मण एकले हांगा कशे आयलेची म्हणून. तेन्ना ताका लक्षात येता भूलोका भितरी मृत्यू कांड जाल्लो आसा. अशें हांगे न्हू हे उट्टो लोकूची हांगा यमलोक येवन पावलाची म्हणून. जाल्यार हे कितें मृत्यू कांड जाला हेजे कितें पाप आसा कोणा दिवचें आतां. अचानक जावंगे न्हू 108 ब्राह्मण येवन पावलाची. सगळे लोकांक मृत्यू जाला. अशें जावंगे न्हू हे मृत्यूचे पाप कोणा दिव केले आतां. एकदम हिने मेल्ले म्हण जालें न्ही पळया म्हणून तत्क्षणाची यमधर्मराजा सूक्ष्म रुपाचारी भूलोका येता. भूलोका येवन पळयता राजाले अरमनेचे प्राकाराचे सुतलोची हे 108 ब्राह्मण शव जावन पडलाची. त्या दिकांनी राजा मस्त पश्चाताप कंगे न्हू दडे उदक घालता आसा. हे दिकांनी रांदप केलेलो रांदपी वर्कीची बेजार करता आसा. अशी जावंगे न्हू यमधर्मराजाक मस्तितले संदेह येवं वता. तो थोडे वेळ थंय उरता कसली जाली की पळया म्हणून. तेन्ना ताका कळून येता राजांनी व्हडले व्हड व्रत केलेले. ते व्रताक 108 ब्राह्मणाक उद्यापना निमित्त जेवण आपयलेले. जेवण केलें तसले 108 ब्राह्मण तत्क्षण मेल्लेची. अशी जावंगे न्हू राजा पश्चाताप करता आसा म्हणून. त्या ठिकाणी रांदपी वर्गी पश्चाताप करता आसा. हांवें केलें रांदप बरें आशिल्लें क्लीन करून केलेलें. तसले कसलेची विशय वस्तू हांवें ताका मिक्स केले नाशिल्ले. जाल्यार बी हें कशी ब्राह्मण लोक गेल्लेची म्हणचे तो पश्चाताप करता आसा. हे ठिकाणी राज पश्चाताप करता आसा. उठुचेरी ते भोजना निमित्त 108 ब्राह्मण मेळ्ळे खरें. हें कितें 108 ब्राह्मण मान केलेलो पाप आसा कोणा दिव केलें. रांदपी म्हणटा आसा मागीर कांय चूक ना हांवें परितीन केला बरें करून केलेलें. राजाले विचारा भितर तसले कसले भावना नाशिल्ले. ब्राह्मणा बरें करून वाडका म्हण विचार ताणें आपयलेले. ताका मना मस्त दूख येता आसा. राज परिवार बेची दुख्ख तपत्यान आसा. एक वेळी 108 ब्राह्मण जेवणा बशिल्ले कणें नाज्या गेलेची म्हणून. अशी जावंगे न्हू यमधर्मराजाक हे जे पाप हे कोणा वांट केले आतां. राजांनी उद्यापन केलें जेवणा घातलें योग्य आसा. राज म्हणून तो कारण न्ही. रांदपीनी बरे रितीन रांदप केलें क्लीन कंगे न्हू. रांदप बी हाका कारण न्ही हिने मोरचेक. आतां कारण कोण कोण वचकें हें पाप 108 ब्राह्मण मेळ्ळेलो पाप म्हण ती विचारग्रस्त जावंगे न्हू. पुनः तो यमलोका वता. यमलोका वचूंगे न्हू चित्रगुप्त आपयता. आपुणेन सांगता हेजे फाटल्यान कितें घटण जालें हे ब्राह्मणान मोरचकिंता पयले तें तुका दाखय म्हाका म्हूण सांगे न्हू. तेन्ना चित्रगुप्त आज कालाचे वेवस्थेत हें पयलें आशिल्लें अशें दिसता. एक टी व्ही निर्माण करता. त्या टी व्ही भितरी स्क्रिना भितरी सगळे घटने दिसचे सुरवात जाता. यमधर्म सांगता खंतनी हें उठू जावचें कारण जालें थंतन दाखयचें सुरू करी म्हणून. तेन्ना चित्रगुप्त तेच्या भागाक हांड दवरता प्ले करता. अद्भुत जालें तसलें एक घटन जाता आस थंय. राजा तेगे उद्यापन कार्या निमित्त ब्राह्मण लोकांक जेवणा घालका म्हूण सांगे न्हू जेवणा वेवस्थे खातीर रांदपी सांगता. रांदप करता तरी सगळे एक
बैल प्रदेशा भितरी रांदप करचेक रांदपी तयार करता असा गुंज कसले छावणी ना थंय ओपन जागा भितरी रांदप करता असा रांदपी रांदपाचे उठू काम जाता आयला आनी कितें मीठ घालचे एक रांदे एक बाकी आसा तेच्या संदर्भाचेरी थोडे फाटल्यान वता थंय एक हद्दू तेगेल आहार जाल तसले सरपाक सरकने उंचल्यान तोग देंवन येता आनी तेगेल पंजान धरता उसोन हो सोडता उंच सादा सर्प न्ही ते विषकारी सर्प काळिंग सर्प ते सर्प हें कितें पंजान धदिल्लें आसा गरुड पक्षीनी ते चुकून घेवचे काय तरी फास फासून हेण काणो उंच करता आसा तेन्ना ते गरुड पक्षी तेका चोंचांनी हेणाक तेगेले हेडे मारता आसा ते सर्पाक मस्त दूख येता आसा अशा न्हू ते दूख येता तसले सर्प सहजान तोंडात आनी लाला रस सोडता आसा ते लाला रसा बरोबर विश मिक्स न्हू पोरता आसा ते हद्द कितें आसा हें सर्पाक घेवन वता आसतना ते अरमनेचें वातावरण उंच पास येता आसा सर्पाच कितें विश थेंबे पडल्याची केन्ना ह्यो रांदपी तेका मीठ घालका म्हणून उंचले धांपणी काण घेवन मीठ हाडचे गेलो ते संदर्भाचेरी विशाचे हनी हे रांदये पडल्याची कोणाक गुतना ते रांदये पळाले नंतर हेणें मीठ घातले परतून थांबले नंतर जेवण आवडले तिने मेल्ल्याची म्हणजे सत्य कळल्यानंतर आत्ता यमधर्म संदेह पण होता समस्या पण होता कोणाक हे कितें ब्राह्मण लोक मेल्ल्याची हे जे पापेची भाग कर केला जाता कोण हो हे पापाचे भाग घेताची कोण हो पापिश्ट हे कुठे जावचें कारण कोण हो म्हणजे शोधन करूं गेल्यारी यमधर्म राजाक अर्थ जावत ना कारण राजकारण न्ही राजान देवता कार्य केलेले ब्राह्मणा वाटपण विचार केलेले त्या प्रकारचे वाडले रांदपी बी कारण न्ही रांदपी प्रेमान रांदप केले स्वरूप कारण म्हणे हवे स्वरूप बी कारण न्ही तेका पेट्टेले तोंडातन तें राल्ला रस विशावर सोडले सहजान विश पडले गरुड कारण म्हणे हवे गरुड बी कारण जावत ना सर्प ते गरुडाला आहार अशान तो येन घेवन वता आसा अशी जावंक गे न्हू आत्ता हें कितें महान पाप कार्य घडला पूण तूच पाप कोणा वांटून दिवचे कोणाक हे जे पापाची गुरी करचे कोणा हें पाप दिवचे म्हणचे संदेहाक यमधर्म पळोवन गे न्हू पेचाट करता आसा सहजानुची हें संदेह उत्तर यमधर्मा मेळचीच ना कारण सहजान जाल्ले प्रक्रिये हें गरुडांनी सर्पा धरले सर्पा व्हरता आसतना सर्पा तोंडात लाला रसा बरोबर विश घडले ते घडला विश सहजान रांदपाक पडले ते कोणाक गुत्याल नाशिल्ले काय तरी रांदप ब्राह्मणा वाडले ब्राह्मण लोक जिवलेची मेल्लेची म्हणजे जाल्ले असलेली कोणाकची ब्राह्मणा मान करचे विचार ना ते भितरी ब्राह्मण हत्या करचे कोणाला मना भितरी ना राज पश्चाताप करता आसा रांदपी बेजार करता आसा तेले रात कोण म्हणजे ह्याका पापाची गुरी म्हण सांगे न्हू तेका विचारा भितर नशीची तो ब्रह्मलोका वचून ब्रह्माकण मागता अशें घटन जाले व्हड हत्याकांड जावंक गेले आतां कोणाक एक पापाचे भाग करचे अशें घटन जाला तेन्ना ब्रह्मवरकी विचारा पडता सांगता ब्रह्म प्रकृती सहजान जाल्ले ह्याका पाप भागी कोणाक करचे म्हण सांगता म्हाका बी निर्णय येवत ना विष्णू विचारी म्हणटा विष्णू लोका वचून सांगता जेन्ना विष्णू बी निर्णय करचे अशक्य हांव वता परमेश्वर लोक वता कैलासाक थंय वचून सांगता यमराज कारण ईश्वराले दूत नाही वेतो जेन्ना परमेश्वर सांगता पळय हांगा तरी प्राकृतिकान पळयचे गेल्यार कोणाले दोश ना गरुडाला आहार सर्प वचून घेवन वता आशिल्लो सर्प मरचे भंयचेरी विश सोडता आशिल्ले सहजान ते विश रांदपाक पळयले तेका कोणाक गुतनाशी ब्राह्मणा वाडले ब्राह्मण मेलेची अशा न्हू प्राकृतिकान पळयचे गेल्यारी पर्टिक्युलरली कोणाले दोश म्हूण सांगूं जावत ना जाल्यारी अशी बी सोडूं जावत ना हें एक काम करी तूं ते राज्या भितरी एक दीस संचार करी फाल्याक तुमचो निमित्त तुका कोण तरी एक पाप भागी लोक मेळटाची कांय बेजार करनाका म्हूण सांगे न्हू तेका रुपांतर जावंक न्हू ते राज्याक तूं संचार करता वचचें म्हूण सांगे न्हू ईश्वर आदेश दिता
अशें हांव गेलो यमधर्मराजा सूक्ष्म जावन गेलो राज्याचे उठकण पळयता आसा, संचार करता आसा. कोण तरी हेजे पाप दारी जालें तसलो कोण तरी म्हाका मेळटा की कोण पाप पाल करूं ह्या तपणांनी म्हणून. हे दिवसाचे संदर्भ यमराजा शिवान सांगिल्ले प्रमाण थंय फिरता आसा. भितर एका कोण मेळना पाप भागी करतले तसले. जाल्ले बेजार येयले यमधर्माक. दनपारची वेळ आनी कितें आतां थोड्या वेळान भायर वचचें. कोण मेळना म्हाका म्हूण सांगून रुपांतर घांगेन तो मुखार वता आसा. राज्याचे कोटे दोरा लागीं येवन पावला. तितले भितरी 3 ब्राह्मण लोक कोट्यातून भितर येताची, बागेंतल्यान भितर येताची. सहजानुची एक बायल मनीस थंय काम करता उरता. ते कोटे भितर आयिल्ले 3 ब्राह्मणाची ते बायल मनीस विचारताची, आमी राजा मेळचे वच केला, राजा घरा वचचे वाट दाखयत तूं आमकां म्हणून. तेन्ना ते बायल मनीस संतोश सांगेन तुमी अशी स्टेट नियर जावन वचा, लास्टाक उजडीकान फिरया. थंय तुमकां थोडे मुखार गेलेरी राजाले दरबार दिसता, राजाले अनुमान दिसता, थंयच राज उरता म्हणून. तेन्ना हे 3 ब्राह्मणाची ते बायल मनीसक धन्यवाद म्हण सांगून वच्चे उठताची. तेन्ना हे बायल मनीस आस्ता आस्ता विचारता, तुमी कितें आयले राजा मेळच्याक? ना, थोडे राजा कडेन दान घेवंक आशिल्लें की ना, अशान आमी आयल्याची, आमी थोडे गरीब. तेन्ना हे बायल मनीस हांसता हांसता सांगता, राजा कडेन दान मात घेया हां, त्या कसले हार घेवचे वचनाकाची हां. तेन्ना ब्राह्मण आश्चर्य, कित्याक आहार कितें घेवचे ना तेंडी जाले. तेका तुका गुतना तो राज कसलो म्हूण सांगेन. काल मात्र त्या राजांनी 108 ब्राह्मणाक 20 घान मान काण सोडला. 108 ब्राह्मणाक 20 घान मान काण सोडला. तुमी बी तिका हाती मेळ्ळे रे, तुमी खंय वता की गुतना म्हाका अशान दयकन सांगता हां. ते ब्राह्मण आले, तुमी जावन वचा जाल्यार त्या हांडील कसले हार घेनाकाची, दान घेवन या म्हूण सांगेन. हे बाय मनीस संतोशाचे री म्हाका कितकी गुत्ता आसा म्हणचे अहंकाराचे री ते ब्राह्मणा सांगता आसा. तेन्ना ते ब्राह्मण 3 ब्राह्मण हां म्हूण सांगेन तशी मुखार वताची. हे घटने ते राज्यांतल्यान भायर पडता आशिल्लो तसलो यम पळयता. हां, आत्तां मेळ्ळें म्हाका पापाचे भागदार कोणा करकी म्हूण सांगेन. आत्तां तरी पापाची भागदारी करता आसलेली हे बायल मनीस करका. कारण कितें? हे बायल मनीस संतोशान सांगता आसा 3 मेल्याची थंय अशान तुमी थोडे हुशार जावन उरया म्हणून. पाप राजा गुतना, रानपी बी गुतना, गरुडाल चुकिनी, सर्पाल चुकिनी, तितलो व्हड महान पाप अरे घडला जाल्यार तसले घडले बीची कांय गुतना तसले हे बायल मनीस ते राजाची चुकी करता आशिल्लो, राजाले चुकी आसा म्हूण सांगेन. कांय गुतनाशीची आपूण सगळे कळले शिकन कितें उलयता आसा आनी ते घटना निमित्त कितें आनंद घेता आसा. अशा न्हू हे बायल मनीसाची दोशकारक विना हांव दुसरो कोण ते म्हूण सांगेन. ते बायल येवूनच सगळे पापाचे भार घालता म्हणजे कथा आमी आयकाचें मेळटा. अत्यंत आश्चर्य दिसनी आमकां. हे सहजानुची उचूंगेन यमधर्म बरयता तेगे लिस्टा भितरी हे जे पापदारी कोण केव्हा सांगले री राज बी न्ही, गरुड पक्षी बी न्ही, सरप बी न्ही, रानपी बी न्ही जाल्ले री अत्यंत संतोष सांगितले ते बायल मनीस. तेन्ना यमदूत विचारताची ते कशी बायल मनीस कारण जाता, त्यान कितें केलें थंय उचूंगेन म्हणून. तेन्ना यमधर्म सांगता आसा पळय, खंयचे मनुष्य पाप करता की पाप केलें तेका फस्ट संतोष मेळटा. पापाचें अंतिम फल दुख्ख, कश्ट, तापत्रय. खंयचे मनीस पुण्य करता की तेका फस्ट पश्चाताप येता, तापत्रय येता, दुख्ख येता, अंतिम फल सुख, आनंद, संतोष. अशी जावंक न्हू हे राजा पश्चाताप करता आसा तेगेले कसले तुमचे भितर भाग ना जाल्ले री हे बायल मनीस मात्र संतोशाचे री कितके एक महान पाप काम घडलें थंय म्हूण सांग संतोशाचें सांगता आसा म्हणजे आसले री संतोशाचे कितें तेगेलें एक लक्षण आसा, तोंडा लक्षण पडचें गेले री हेकाची त्या बद्दल जास्ती इंट्रस्ट आसा म्हणजे जालें.
आसक्ती असं म्हणले आणि काही गुत्नाशीची हे उली अशें तरी हेका पापी भाग करपी ना दुसऱ्या कोणाका करो जावत ना म्हण सांगीन केन्ना निर्णय सांगता की तेन्ना यमदूत लोक बोट हालोवंक गे न्हू अंगीकार करता खंय अशें जावंक गे न्हू हें कितें चिंतन आसा घटन आसा हे घटने आमकां एक संदेश दिता आसा ते संदेश म्हणले कितें खंयचेची लोकां उंच्यो आमी आरोप करचे चॅणकलाल चिवके म्हण सांगचे ना तो तसलो असलो म्हण सांगून आमी टिके टिंगाल करचे मस्त चुकीचें आसा चिनी कितें काम करता आसाची तुम तुजे कामाचे परिणाम थिंग गुतास की ना की जाल्यार ते कळन गे न्हू आमी कितें लोकांक टिके टिंगाल करता आसाची तुम तुजे परिणाम आमी घेवचे पडटा तेजे फलभागी आमी जेवचे पडटा म्हणजे सत्य आनी ओट लोकांक घेवचे अनिवार्यता आसाची आज आमी सहजानुची मनुकल्या भितर पळयता आसाची आजी लोकाले टिके टिप्पणे लोकाले अनावश्यक तसले चर्चे आमी करून गे न्हू तेंटे शिकल खंय रे हेण अशिकल खंय रे तेंटे खून कल खंय रे तेंटे चोरी कल खंय रे म्हण संतोशाच्या दी सांगूंक घेवन कितें करता आसाची तेजे फाटल्यान कारण कितें आसा कसल्या कथा कल्ले तुमचो फाटल्यान रहस्य कितें गुप्तनाशी कितें उलयता आसाची हुंतू निमित्त तेजे पापाचें फल आमकां येता म्हणजे सत्य आमी कळून घेवची हे काणयेचे उद्देश तुमकां एक कन्नडाचे नाड नुडी गुर्तुर्चे पुरो ಮಾಡಿದವರ ಪಾಪ करेक्ट ಆಡಿದವರ ತಲೆಯಲ್ಲಿ म्हणू कोण पाप करताची तेका गुतना तो पाप करता म्हणून की गुतना तेका सहजान करता आसतो तेले कोण आमी संतोश सांगता पळया तेन्ना शिकल खंय रे तूं गुत्तास तुका म्हण संतोश सांगता पळया ते संतोश सांगले आमकां त्या पापाचें कितें जाता फल येता हें सत्य कळून घेवची आवश्यकते आमकां सगळ्या लोकांक आसवो पाप केल्ले गुर्तुर्त की ना की ना खंयच्या दृश्टिकोनाचो तो करता की गुतना आमकां जाल्ले री आज तेका ते कितले पाप येता की ते बी गुतना आमकां जाल्ले री ते संतोश सांगना कितें फिरता पळया आमी जाल्यार आमी मात्र पापी भागदार जाताचे म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा अशें जावंक गे न्हू खंयचे उलयचे पयले कोणाकच एक दोशी म्हूण आमी ठरयचे पयले मस्ती विचार करचे पडटा ते विशय म्हाका गुत्तास की तिगे बद्दल हांवें उलयली ती की तिगे बद्दल हांवें कळून घेतली की ते सुमो आस की म्हण विचार करचे पयले आमी उलयची चूक येतो जाल्यार आज काल आमी कशी उलयता आसाची ओट्टू म्हाका गुत आसा ओट्टू तेगेली इच्छा आसाची मागीर हातीका आसा म्हणजे दृश्टिकोनाचेर एक मनुश्य उंचो तो दोशी चुकी करतलो तो तसलो असलो म्हण कितें आमी आरोप करता आसाची संतोशाचे चाव लोकांक सांगूंक गे न्हू समाजाचें वातावरण मुलुकलं वातावरण वायट करता आसाची आमी पापीदार म्हण येता की तो पापीदार जातो अशें जावंक गे न्हू थोडेची चिंतन करची आवश्यकते आमकां आसा आमगेलो गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्ल्याची पळय रे लोकांक एक सत्य गुतना एक मनशाक थोडे दीस पडचे पुरती न्ही एक मनशाले संपूर्ण आपणाला अर्थ करून घेतला म्हणून सांगून दाखोवन घेवन उरताची हे लोकांना अज्ञान एक मनशा संपूर्ण अर्थ करून घेवच्याक लग्न जालें तसले घोवाक बी कळटना बायलेले मनशाले स्वभाव बायले स्वभाव घोवा बी कळटना घोवा स्वभाव बायले बी कळटना दोगो लोक एक साथ उरता 30-40 वर्ष अशें आसतना थोडे दिवस पळय जाले तसले एक व्यक्ती तो तशी अशी म्हणून आमी कितें टिके टिंगाल करताचे टिप्पणी करताचे तेंटा शिकल खंय शिकल किंवा सांगे न्हू ते कितले पर्यंत योग्य ते योग्य न्हय रे खंयचे वस्तूची कोणाकच आमी परिपूर्णान पळयचे जावत ना रे ताका आमगे गुरून सांगचे एक हातीक तूं एक वस्तू धरून घे विचार करून पळय तो वस्तू संपूर्ण पळयची जाता की म्हण तुका सहजान पेन धरून घेतलें हें हातीक पळय पेन तुका कुठं दिसता आसा ना उंच मात्र तो भाग दिसतास तुका ना म्हळ्यार एक तरी पेन वस्तू तरी पळयत आसले री उंच भाग मात्र दिसता ना तो भाग खंय दिसता तेन्ना पेन एक पळयत एक भाग पळयत आसतना आनी एक भाग पळयत आसतना आनी एक भाग दिसता आमकां ना एक सादा वस्तू पळयत आसतना बीची एक भाग मात्र दिसता आनी एक भाग दिसना म्हणजे नंतर आमी एक भाग पळोवंक गे न्हू एक मनशा उंचो तो तसलो असलो म्हण अर्थ कितें सुमो आसा तेन्ना आमगेले गुरू आनी सूक्ष्म वता आशिल्लेच हे पेनाचे उंच मात पळयता आसतो या दोरो भितर कितें गुत आसता तुका पेना भितर आनी ना मातसो तितलो भाग ना तुमच्या भितर ते खंय तुका कळटा म्हळ्यार तुवें एक मनशा पळयत आसल्यार कितले पळयता बाबा म्हूण सांगे न्हू 5% आनी जास्त म्हळ्यार
10% कोण घेवीत विना हा ते 90% तुका कळटा जिवना भितरी. अशें आसतना एक मनुश्य तो तसलो असलो म्हाका तिगे सगळे गुत्त आसा म्हूण सांगे न्हू आमी कितें तिंगेली उंची क्रिटिसायज करताची ते कितले पर्यंत योग्य. आमी क्रिटिसायज केलें कितें आसा तुंतून आमकां कितके आनंद मेळटाले जाल्यार आमगेलें नांव पापभागी लिस्टा वत रे थंय आमगेलें नांव येत रे आमी थंय पापभागीच्यान कश्टान वचचें पडटा रे म्हणजे सत्य सांगता आसतना खंय की विचार करचें पडटा. आमी कोणा बदल तरी उलयचे आसले री मस्त विचार करून उलयक बीन आहा येद्दी कळण गे न्हू तो तशें खंय रे ह्यो अशें खंय रे तुका तें गुत्त का अशें जालें खंय तें अशें तशें जालें खंय पूण आमी कितें संतोशान सांगून घेवचें आसा हें चुकीचें आसा. अशें जावंक गे न्हू आमी कसले उलयता आसतना कसले निर्णय करता आसतना मस्त विचार करचें पडटा. आमगेले गुरू कडेन मस्तीत लोक मस्त समस्या घेवन येता तसलेची मस्तीत लोकांना आरोप घेवन येता तसलेची खंयचे आरोप घेवन आयले बी आमगेले गुरू आयकाचे मात करता तसलेची निर्णय दिवत नासलेची नंतर सांगता म्हण थिंग धांडी तसलेची. कारण कितें आमगेले गुरू तसले एक आयकून घेवन निर्णय दिवचे जावत ना तेजे फाटल्यान कितलें कारण आसा तें पळोवन घेवचें पडटा म्हूण. अशें आसतना समाज भितर की ना आमगेले कुटुंबा भितर की ना आमगे मनुकुला भितर हे गांवा भितर कोणकी एक व्यक्तीन कितकी कल्ला आसतली आमी तिगेले उंच्यो ना आशिल्लें तसलें कितें उलयचें आसा करचें आसा हें कितलें योग्य आसा. ना तशें केले निमित्त तुजे पाप कोणा येता म्हणजे सत्य आमी कळून घेवचें आसा आजकाल. तेकाची ಮಾಡಿದವರ पाप आडिदवರ तले येल्ली म्हण सांगलें कितें आसा तले मेले म्हण सांगलें कितें आसा खंडीच्या न्हूची आज अनेक लोकां ते पाप येता आसा. प्रायशः आज अनेक लोक आमी पळयताची अनेक लोक बेजार करताचे आमगे गुरू कडेन तशेंच अनेक लोक हांवें एकल्याकाची त्रास दिलो ना एकल्याका मान काडना एकल्याका अन्याय केलो ना जाल्यार म्हाका कितें कश्ट म्हणून म्हाका कितें त्रास येता आसा कोणाक वंचने केलो ना हांवें म्हणून. तेन्ना मागील गुरू नंतर केन्ना पळया तें हां आतां म्हाका तितलो सूक्ष्म विचार कळटना म्हण हांडीत आशिल्ल्याची. नंतर तेणें सांगता आशिल्लें आमकां मनुष्य एक कल्पना करनासा हांवें कोणा तरी टोपी घातले री हांवें कोणा तरी दुख्ख हाडलें री हांवें कोणा तरेची मोस केल्ली री मात्र ते कल्लल पाप म्हणून तेका गुतना आनी एकल्या कोणा तरी बदल तेणें ना अशें सांगूंक घेन वातावरण वायट केलें बेची तेका पाप येता म्हण तेका गुतना रे. तो मात केवल त्यान कलल मात पळयता आसा त्यान सांगून कलल कितें आसा तो जाल्यार परिणाम कितें आसा तेका गुतना अशान तो दुख्खान बसयता आसा म्हूण खंडीच्या न्हय. हाजी आमी कशकी पळयताची लोकां पळयताची अनेक लोक कांय कलना म्हणटाची जाल्यार तिंगेल तोंड ना अशें उशे उलयता उरतो तो तशी ह्यो अशी तुमकां गुतना तशें ना अशें ना म्हणून सांगता उरता तसलो पापा भागी आज तो जातकी ना की कल्लाल मनुष्य जाल्यार सांगतालो मनुष्य जाता आसा सांगचे दुरंत विशय न्हे हे. अशा न्हू आमी थोडे प्रज्ञावंतान उरचे अनिवार्यता आमकां आसा ना अशी उद्देरी ते कशी कथा प्रकार आमी उलय जाल्यार आमी कशी ते कशी एक बायल मनीस पापा भागी जाले की तशी आमी पापा भागी जावचें पडतो. अशें आमगे न्हू आमी जाल्यार तितलें सतर्क्यां उरका जागृत्यां उरका कोणा बद्दल तरी कितें उलय केलें री थोडेची विचार करून उलय कविना हा एक खंयचे अंश घेवन आमी उलयचे बसले री ते चूक म्हणजे जाता. प्रायः आजी आमी करता तसो समाज भितर मनुकुला भितर व्हड चूक म्हळ्यार हेचीच कोणा बद्दल कल्पना परिपूर्ण उरतना आमकां जाल्यार कोणा बद्दल उलयचे आमी सोडतना ओटलो बदलचे आमी उलयताचे. तसले आज काल एक अद्भुत व्यक्ती म्हळ्यार आमगे प्रधानमंत्री तसले प्रधानमंत्री कोणा मेळटा जगता भितर जिवना भितर तसल्या बद्दल वरकी उलयचे आमी फाटी फुडें पडतना म्हणजे जाल्या नंतर आमी कसले म्हणजे जाले तिगे आतां तो कसले येद्दीपणां करता आसा ताका बायल आस की चेड आस की कोण आसा ताका भारत तिगे सर्वस्व म्हूण करता आसता तो मनुश्य जाल्यार ते बी आमकां सहन जायना अशी आमी तेगे बद्दल क्रिटिसायज करताची चूक सोदताची म्हणजे जालें असले री. आतां त्याने कितें तरी चूक केलें तें कोणा येता म्हणजे जालें आमकां येता म्हणजे जालें ना पापा भागी कोण जाता म्हणजे जालें आमी जाता म्हणजे जालें न्ही. अशें आमगे न्हू उलयचे पयले विचार करचे पडटा कोणा बद्दल उलयचे उरया आमी थोडें चिंतन करून उलयचें पडटा. अनावश्यकान अपवाद घालचे अनावश्यकान लोकांक मन दुखी तसलें वातावरण निर्माण करचे जबाबदारी आमकां दिली ना भगवंतानी. आमगेलें काम कितें आसा तितलें प्रिचीन करून वचका बरें जाल्यार बरें सहकार दिवन वचपी ना आमी
अनावश्यकान लोकां बद्दल कितें उलयचें आसा हें बद्दल थोडे जागृती हांव उरता. तुमकां थोडे लोकांक संतोश येतले, हांव खंय उलयतना स्वामीजी, कोण सांगलें आयकचें पडटा न्ही, अशें थोडे आयकता. थोडे लोकां मना भितर दिसता हांव करतना बास लुटूच काम, आयकचें उपाय ना जाल्यार आयकचें पडटा म्हूण. कविरत्न कालिदास तो छंद करून सांगता, आयकता लोकां बद्दल बी सांगता. न केवलं यो महतोपभाषते शृणोति यस्मादपि यस्य पापभाक् म्हणून. कोण महात्मा लोकां निंदन करता की, कोण महात्मा लोकां सोत की, तो मात पापी नाही काही. कोण ते ऐकायच्या वत पळया हां हय तो बी पापा भाग्यात खंय. हांय गुरू विचारले कित्याक, तो आयकता म्हणून तो सांगता वत रे लायंगे न्हू, ना तो कितें सांगता आशिल्लो. म्हळ्यार आमी आयकता वता म्हणजे जाल्यार री आमी कितें इंट्रस्ट आसा म्हणजे ते विशयी भितरी क्युरियोसिटी हय न्ही, तो बी पापा भाग्यात म्हणजे न्हू. अशा न्हू उलयची बी चुकी, आयकची बी चुकी, हें सत्य गुत्तूरता आमकां. अशें आमगे न्हू कोणा बद्दल उलय केले रे, कोणा तरी विशयी आयका केले रे, आमी थोडेची जागृतान उरकेतो. कोणा बद्दल पट्टन निर्णय घेवन सांगचे, तो तसलोची म्हण निर्णय करचे, मस्त चुकी. वस्तू एक वस्तू हाती आशिल्ली तसलो वस्तू बी पूर्ण आमकां पळयचे जावूच ना म्हणजे जाल्या नंतर एक मनशालो इतिहास कशी कळून घेतले आमी, तेगेले अंतरंग कशी कळून घेतले आमी, हें जावूं नाशिल्ले विशय. अशें जावंक गे न्हू सहजान थोडे जिवना भितर परिवर्तन हाडून घेवचे आवश्यकते आमकां सगळ्या लोकांक आसा. आमी सहजान गुरुजी कडेन विचारले कित्याक मनुष्य सहजानूची दुसरे बद्दल टिंगाल करचे बद्दल जास्ती आसक्त जावन आसा. कित्याक खातीर मनुष्य बरें काम केल्या बद्दल लोकांक सांगचें इश्ट करतना म्हणून. आज आमी पळयताचे कोणा तरी बरें जालें बरें उलयता आमी केन्ना तरी हाजें, कोण तरी बरें जालें असलें रे, कोण तरी बरें काम केलें असलें रे, कोण तरी बरें काम केलां म्हण सांगलें असलें रे, गोत आसता म्हाका तेगेलें उठूक बेस तूं दाखयच्या करता पोट काणगेच्या करून घेता एक कवता तो मुक्षिल्लें. कोण तरी बरें केलां म्हण सहन जावत ना आमकां. कोण तरीची यद्दी वायट काम केलें असलें रे, म्हाका पयलें गुत्त आशिल्लो रे ह्यो, त्या देखीन तो वायट तो इतलेंच न्ही आनी मस्त केलें आसता ताणें. पळया वायट आयकचे बद्दल इतलें इंट्रस्ट आमकां आनी जास्ती करून दाखयता वताची, बरें आयकचें सहन ना आमकां. हेजें कारण कितें, हेजें रहस्य कितें. सहजान गुरुजी कडेन विचारतना गुरुजीन सांगिल्लें सत्य प्रायशा आमी म्हटलो म्हण अर्थ करून घेवका, म्हाका जाणून घेवची अर्थ करून घेवची आवश्यकता आसा. तें म्हळ्यार कितें, एकलो कोण तरीची बरो म्हण सांगता आसतना आमगे मनाक दिसता खंय की कट हांव तितलो बरो न्हय म्हणून न्हय. एकल्या बद्दल कोण होगळीत आसतना म्हाका दिसता कितें हांव तितलो न्हय अशें दिसता म्हाका, तेन्ना सहन जावत ना म्हाका. हें गुत्त आसा योगी भाशेन तेगे बद्दल मोकळें केल्या बीन म्हळ्यार सहन जावत ना न्ही. हांव सान म्हण जात न्ही, हांव बरें न्ही म्हण जात न्ही. अशें बरें कोणाला घेवचें आयकचें सहन ना आमकां. तशें म्हण कोणाला तरी वायट म्हणटा आसतना कान आ करून तोंड आ करून कान ओड करून दोळे ओड करून, कारण सांगतले बी संतोष तो वायट हांव कितकी बरो ताजे किंताची, आयकतले बी संतोष तो वायट काय रे हांव पळय कसलो. म्हळ्यार कितके आमकां अहंकाराक आनंद मेळटा. दुसरो वायट म्हणटा तरी आमकां अहंकार आनंद कितें हांव बरो म्हणून, हांव सेफ म्हणून न्हय. अशें न्हूची आमी लोकांक वायट आयकचें इंट्रस्ट करताची, आमकां अहंकार पेट्ट पडटा म्हणून लोकांक बरें आयकचें तयार ना आमी. कितलें मूर्खपण आमी, कसलें काम करता आसा आमी. अशा न्हू जिवनाचें अद्भुत सत्य मागील गुरून सांगिल्लें सत्य आमी कळून घेवचें अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. कोणाला तरी वायट उलयत आसले री आमकां तेंचे बद्दल इंट्रस्ट कितें म्हणून सांगलें री तो वायट म्हणचे बद्दल न्हय, हांव कितलें बरें म्हणचे बद्दल. कोणाला तरी बरें सांगता आसतना आमकां ताका इंट्रस्ट येवं कारण तो बरें सांगलें हांव वायट वता म्हणचे बद्दल. तशें कसलें ना जिवना भितर. अशें जावंक गे न्हू अनावश्यक न्हू तसलें कितें वायट गोश्ट आयकचें आसा म्हणचें आसा. हें केन्ना आमगे मनुकुला भितर समाज भितर राबता वता तेन्ना जावचें काम आपापी बरें जाता वता. तेन्ना उट्टू काम आनंदान जाता वतवो, तेन्ना उट्टू कार्य यशस्वी जाता वतवो. जाल्यार आज आमकां बरें करतले बदल सहन ना, वायट करतले बदल आनंद कमी ना म्हजे कडेन.
अशान बरें काम पळयलें सहन जावत ना, वायट काम केल्यार आमकां मस्त संतोश येता. अशें जावन समाजा भितर कितें घडक आशिल्लें तें घड नासतना वेगळें घडता आसा म्हणजे सत्य आज आमी अर्थ करून घेवं केला. अशें आमगे न्हू आमी जिवना भितर जालें तितलें जागृतान उरचें आवश्यकता आसा. वायट ठिकाणी बी आमी लक्ष दिवचें करना. कोण जाल्यार वायट ठिकाणी आमी कितें करचें आसा जिवना भितर कितें मेळचें आसा आमकां. आमी बरें जेवचे प्रयत्न करपी ना हा तो तशें खंय हो अशें खंय म्हाका घेवन कितें करचें आसा जाल्यार म्हाका अनिवार्य हांगा बसलो नंतर आयकचें पडटा. तेन्ना देवा देवा म्हण आयकता उरता मना भितर देवा देवा म्हणटा उरता अनिवार्य. आयकनाशें उरलें स्वामीजी अहंकार हेंगा सोक स्वामीजी काय म्हणटाच उपाय ना. हें एक आयकचें ना म्हणजे बद्दल ओगी बसचें आयकचें. कारण कुत आसा हांव बी तुजे भितर एक पालोदार जाता म्हणून जाल्यार कितें करचें जाल्यार हांव सांगचें म्हाका बी पालोदार करनाकाचें तुमी पालोदार जानाकाचें म्हण सांगचें इश्ट करता आसा तुमी आमच्या वरया आमी बी सेफ केन्ना वरया म्हण सांगून. कारण कितें कितें जावता माड दवरपा पाड दवरतले आली किळी दवरतली आली कितें खें पुराचें आरामच्यान उरया न्ही आमी. परमात्मान छंद जीवन दिलां आमकां आनंद जीवन दिलां आमकां. कितली सुरता म्हण कोणाक गुत्ता आमी आज आसा आनी थोड्या वेळान कोणाक गुत्तो राम नाम सत्य हे जाल्यार कोण सांगूं शकता आमकां है की न्ही. अशें आमगे न्हू प्रायशः आमी जिवना भितर प्रत्येक स्थळा भितर थोडेची विचारशील जावन वचचें. हांव कितें उलयता आसा कितें करता आसा म्हाका हें अवश्य आसा कितें पंगड बांदचे ग्रुपिजम करचे अनावश्यक वायट विचार कळून घे न्हू कशें करता गे पळयता म्हण सांगचें हें उठ कितलें योग्य. अशें आमगे न्हू थोडेची आमी जागृत केया ना अशें उरलेरी यमधर्म येयंग न्हू कोण आले म्हण इश्टा भितर आमगेलें नांव बरोवन गेलें रे प्रायशः आमी आनी चुकून घेवचें जावत ना आमगे लिस्टा भितर नांव येवन सोडता थंय पुराची. अशें न्हू ते लिस्टा भितर आमी ल्हान वतना उरलेली आमी लिस्ट जावन उरया कनिश्ट जावन उरया तसल्या कामा भितर आमी फस्ट जावन उरनाका. अशें आमगे न्हू थोडेच आमी जागृत जावन उरका सतर्क जावन उरका. आमी चिंतन करता कसलें करता आसा कसलें आयकता आसा कसलो उलयता आसा पूण तो निमित्त कितें तरी म्हाका मेळचें आसा कितें हें विचार करूं गेल्यार प्रायशः समाजा भितर मनुकुला भितर राष्ट्रा भितर बरें काम मस्त जाता वताचें. आज समाज आसाम जालो आसता तरी वायटाची जाता आसता परी वायट जाता आसता समाज अशें उरनाशिल्लें परी बरें बी जाता आसता तरी समाज हे नमनीचे तोलाय बी जावत नाशिल्लें. त्या दोनूय जाता समाजा भितर बरें बी जाता आसा वायट बी तेचे प्रमाण जाता आसा म्हणजे खातीर आज आमी बरें अशें दिसता हाजे दुख्खा भितर आसाची जाल्यार बरें जास्त गेल्यार बरें दिसता बी हय आनंद बी उरता आमी. तशें वातावरण हाडून घेवची जबाबदारी आमगे सगलो जावन असो जिवना भितर. अशें जावंक गे न्हू आमी सगलोकूच तसले चिंतनाचेर मुखार वचा जालें तितलें बरें आयकया बरें करया बरें पळया बरें उलया कितलें बरें करूं जाता बरें आमी आयककाच न्ही वे सहन करया. दुसरें बरें म्हणटा भितर आमी कितें तेगेलें बदल हांव सांज जावचें मना आसा कितें सांज जावंक आमी आयकया न्ही स्विकार करया न्ही. केन्ना दुसरो वायट म्हणजे आयकचें आमी कडेन शक्य आसा म्हणजे आसतली बरें म्हणजे कितें आयकचें ना आमी आयकया. बरें कितलें तुमी आयकता दुसरें तुमी तितलें बरें करता वता जिवना भितर तुमकां दिसता हांवें बी तशें येवका म्हणून तुमी दुसरें वायट कितलें आयकता तितलें तुमगे मना भितर वायट भावना येता वता तुमी त्या वाटे वता उरता अशें न्हू बरें आयकचे प्रयत्न करता वचा. बरें भद्रंकरणे विसृणुया देवा बरें आयकचें आमगे जिवनाचेर लक्ष जावका म्हणजे वेद सांगता म्हाका. अशें तसलें चिंतनाचेर आमी मुखार वचा. तसलें चिंतने आमकां उगो तेजे बद्दलच चिंतन हें मागीर गोरून सांगची कथा हें कथा थंय चारय लोक दोश न्ही गरुड पक्षी बी दोश न्ही सरपाल बी दोश ना रानपील बी दोश ना राजाल बी दोश ना तेलेर पाप कार्य घडला तेले ते पाप कार्य घडलेले बीची एकलो बायल मनीस संतोशाचेर ते सांगता आसा म्हणजे आसतरी ते दोश तेकवत ना हें केल्लें कोणाकय येवत ना ते. अशें आमगे न्हू आमी थोडे जिवना भितर जागृत न्हू हांव कितें करता आसा कितें उलयता आसा कितें मागीर चिंतन चलता आसा म्हणचे बद्दल सतर्क्यान उरलेली अवेरनेसा भितर उरलेली प्रायशः आमी कितली जिवना भितर बदलावण करूंक शकताची. आमकां दिसचें बदलावणें त्याणें जावका म्हण दिसता बीन हांव बदलावण जावका म्हण दिसता नाशिल्लें दुरंत विशय हें जगता भितर. बदलावणें त्याणें जावचें न्ही हांवें जावचें हांव तसलें मागीर तसलें उट्टो लोकांक बदलावण जाल्यार हें समाज कशें उरतलें कितलें आनंदान उरतलें आमगे समाज. अशें आमी केन्ना विचार करचें त्याण चेंज जावका म्हणून हांव चेंज जावून केन्नाय विचार करतना खंय की आमगे भितर अजुनूच बदलावण जावचें मस्तितलें आसा म्हणल्यार तसलें बदलावण जावचें सामर्थ्य शक्ती ज्ञान तें ज्ञानेश्वरी आमकां दिव आमगे जिवन सार्थक करो म्हणजे एक विशेश तसलें मागणी
श्रीदेवीले चरणार करचेक इष्ट करता असा.